निघते मी आता. आशू, सॉरी. एक्स्ट्रीमली सॉरी. खरंच चुकलं माझं. निघू? आशू, माफ केलंस ना मला. आशू, मला माहिती तुला मी असे बोलायला नको ते, आणि नाही ते बोलले. माझ्या इतक्या जवळची मैत्रीण असून सुद्धा समजून नाही घेऊ शकले. सॉरी. तुला काहीच माहित नव्हतं. तुझा काय दोष? त्याला तर सगळं माहित होतं ना. माझं प्रेम, माझी निष्ठा, माझी गरज, माझे प्रश्न, माझी परिस्थिती, तोही खूप जवळचा होता माझ्या. पण माझ्या पुढ्यात काय पडलं? किती आपण तो दिवस विसरून जाऊया. आशू, तुला सांगू, 25 लाख रुपये ही माझ्या आयुष्यातली पहिली प्रायोरिटी होती. आणि मी शेवटचा पर्याय म्हणून हा मार्ग स्वीकारला. नाईलाजाने, आनंदाने नाही. इथे राहा असं सांगितलंच तुला. पण खरं सांग आशू, ही सरोगसीची संधी मला मिळणार नाही, त्याचं खरंच खूप वाईट वाटतंय ग मला. म्हणजे मला तुझं सगळं म्हणणं पटतंय, पण तू प्रेग्नंट राहिल्यावर तुला होणार नाही त्याच्यापेक्षा जास्त त्रास मला होईल. इथे तुला रोज बघून फक्त म्हणून मी इथे राहायला सांगत नाही तुला. मिसेस प्रधानांना चालणार नाही ना ते. काळजी घे. तू सुद्धा. आणि समीरला मी यातलं काहीही सांगणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर.
आपलं भांडण झालं होतं तेव्हा विश्वास होता माझा तुझ्यावर. काळजी घे. दारू पिऊ नको जास्त. शिव. Ashu, I missed you. Seriously, I will miss you. बस काळजी घे. बरं. येते. मैम ये कॉफी. थँक यू. एक मिनिट. काय आज आहे काय? म्हणजे काय? म्हणजे ये एक्स्ट्रा एनर्जी कर आज. यू आर फुल्ली चार्ज. अरे हो, आज अश्विनीचा पहिला चेकअप आहे इन्सिमिनेशनसाठीचा. ती जर फिजिकली फिट असेल तर 1-2 दिवसात प्रोसिजर करावं लागेल. आणि तुला तर माहितीच आहे, पुढचे 15 दिवस कन्सीव्ह होण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. तसा 7-1 दिवसातच रिझल्ट कळेल आपल्याला. अश्विनीलाच मी किट देणार आहे प्रेग्नन्सी टेस्ट करण्याचं. ती करेल म्हणजे मग ब्लड टेस्ट वगैरे करून घेतल्या की न्यूज विल बी फायनलाइज्ड. फायनली यावेळेला सक्सेस मिळेल असं मलाही वाटतंय. मे गॉड ब्लेस यू. मी या ऑफकोर्स. सुरुवात डॉक्टरपासून मग आहेतच पेशंट वगैरे. राईट. राईट. ऑल द बेस्ट. थँक्यू. चल निघू मी. बाय. बाय. सॉरी उशीर झाला. इट्स ओके अगं. आलीस ना मग झालं तर. भेटले का दादा वहिनी? हो. दादा वहिनींना यातलं काहीच माहित नाहीये. तुम्ही सांगू नका प्लीज. अश्विनी, अगं ह्या गोष्टी लपून राहत नाहीत. आणि सपोज आपण लपवायचं जरी ठरवलं तरी काही दिवसांनी त्यांना दिसेलच ना. पण तुम्ही सांगू नका ना प्लीज. मी काहीही करेन हे लपवायसाठी, पण तुम्ही सांगू नका. ओके ओके, ॲज यू विश. अश्विनी, एक गोष्ट मी तुला मागेही नीट समजावून सांगितली होती. तू हे जितकं माझ्यासाठी करतेस ना, हे तितकंच त्यांच्यासाठी सुद्धा करतेस. मग हे घाबरायचं कशाला? आत्तापर्यंत प्रत्येक संकटातून तू व्यवस्थित पार पडून पुढे गेलीस. याही संकटातून तू अशीच पार पडशील, खात्री आहे माझी. हा ग, अशी बघत काय उभी आहेस? लक्षात आहे ना आपल्याला मीराकडे जायचंय? हो चला. अगं आत्ता बाहेरून आलीस ना, थोडा वेळ आराम कर, फ्रेश हो. मी तुला काहीतरी खायला पाठवते आणि चहा कॉफी सुद्धा.
ती घे मग आपण निघूया. हं? शोभा, ए शोभा. अश्विनी, प्रोसिजरला जाण्याआधी मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. आणि मीता, मी आत्ता फक्त एक डॉक्टर म्हणून बोलणार आहे. एक चांगली डॉक्टर म्हणून. डॉक्टर इंदुमती पारीख म्हणून एक खूप चांगल्या डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांनी सांगितलेली एक उपमा मी तुम्हाला सांगणार आहे. खूप सुंदर आहे ती. त्या काय म्हणतात माहितीये, स्त्रीचं गर्भाशय हे एखाद्या घरट्यासारखं असतं. स्त्री ऋतुमती झाली म्हणजेच तिला पिरियड्स यायला लागले की दर महिन्याला हे घरटं एका नव्या जीवाच्या आगमनासाठी सुसज्ज होतं. त्या महिन्यात जर पाहुणा नाही आला तर त्याच्या भरण पोषणासाठी केलेली सगळी तयारी 4 दिवस शरीराबाहेर काढली जाते आणि मग पुन्हा एकदा नव्या सामग्रीने हे घरटं सुसज्ज होतं. असं हे चक्र महिनोन महिने चालू असतं. स्त्रीच्या शरीरात बाळाचं आगमन हे स्त्री पुरुषांच्या नैसर्गिक संबंधांमुळे होतं. पण असा कोणताही संबंध न ठेवता पुरुषाचं बीज स्त्रीला देणं आज मेडिकल सायन्समुळे शक्य झालंय. आपण आता तेच करणार आहोत. अश्विनी, इथे कोणताही शारीरिक संबंध येणार नसल्यामुळे मनात कुठलीही शंका किंवा दडपण ठेवू नकोस. आज तू बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झालीस. इन्सिमिनेशनच्या प्रोसिजर नंतर 7 दिवसांनी फर्टिलिटी झालेलीच असते. इफ एव्हरीथिंग इज नॉर्मल अँड फिट, जसं आपल्या केसमध्ये आहे, 7 दिवसांनी युरिन टेस्टमध्ये प्रेग्नन्सी कळते आणि ती जर पॉझिटिव्ह असेल तर लगेच ब्लड टेस्ट करून ती कन्फर्मही होते. युरिन टेस्ट आपल्याला घरच्या घरी करता येते अश्विनी. ते किट मी तुझ्याजवळ देईन आणि तुला सगळं समजावूनही सांगेन. सो आता आशा करूया की ऑल गोज वेल. अश्विनी, 9 महिन्यानंतर डोळे उघडून लुकलुक बघणारं, चिवचिव करायला उत्सुक असणारं एक इवलस्स पिल्लू तू नमिताच्या उंजळीत देणार आहेस. यू आर डुईंग अ ग्रेट जॉब. डू नॉट फील गिल्टी. Come with a smile.
आशू, मला तुझी खूप आठवण येते ग. मलाही. कसं सांगू तुला? प्रत्येक श्वासागणित फक्त तूच आठवतोयस, फक्त तूच. चाललो होतो सुखाने रस्ते तुझे नि माझे. आता औषधं जी लिहून दिली आहेत ना ती घेण्यात अजिबात हयगय करायची नाही. हां, बाकी सगळं छान आहे. माझं एवढं मागणं माझ्या पदरात घाल. यानंतर मी स्वतःसाठी दुसरं कधीच काहीच मागणार नाही.